श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार प्रेम भाग 1. प्रेम या विषयावर स्वामी समर्थ महाराजांचे विचार. जे प्रेम निष्काम असते तेच परमेश्वरापर्यंत नेते. स्वामी महाराज सांगतात की अपेक्षाविरहित प्रेमच शुद्ध असते. असे प्रेम मनाला शांतता देते. जे प्रेम निष्काम आणि अपेक्षेविरहित असते ते प्रेम खरे असते आणि असेच प्रेम आपणाला परमेश्वरापर्यंत नेते. असे प्रेम आपणाला परमेश्वराची कृपादृष्टी प्राप्त करून देते. म्हणून प्रेम करताना अपेक्षा ठेवू नका. अपेक्षाविना केलेलं प्रेम हे शुद्ध असतं आणि असं प्रेम मनाला शांती देतं. प्रेम म्हणजे जप. जेवढं अधिक जपशील तेवढं अधिक फल मिळेल. स्वामींच्या मते प्रेम ही साधना आहे. सातत्याने केलेला स्नेह आणि सद्भावना मन जिंकून घेतात. त्यामुळे आपण नेहमी प्रेम करत राहिलं पाहिजे. प्रेम हे आई, वडील, प्राणीमात्र सर्वांवर करता येतं. प्रेम ही एक प्रकारची साधना आहे. सातत्यानं केलेला स्नेह आणि सद्भावना मन जिंकून घेतात. त्यामुळे आपण नेहमी प्रेमाने आणि स्नेहाने वागायला हवं. ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे त्याला कुणाशी राग द्वेष टिकत नाही. प्रेम मनातील कठोरता वितळवते. मनुष्य क्षमा, करुणा आणि सौजन्याने वागतो. ज्या व्यक्तीच्या मनात अंतःकरणात प्रेम आहे त्याला कोणावरही राग आणि द्वेष असेल तर तो फार काळ टिकत नाही. प्रेमाने मनातील कठोरता नाहीशी होते. मनुष्य क्षमा, करुणा आणि सौजन्याने वागतो. प्रत्येकाला मान सन्मान देतो. कोणाविषयी मनात राग द्वेष धरत नाही. त्याच्या मनातील प्रेमाची भावना त्याला इतरांचा द्वेष करायला शिकवत नाही. तो सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागतो आणि तो सर्वांचा लाडका होतो. खोटं बोलून हसवून मिळवलेलं प्रेम क्षणिक असतं. सत्यातून उमललेलं प्रेम चिरंतन असतं. स्वामींचे म्हणणे स्पष्ट. प्रेम सत्यावर उभे असले पाहिजे, तेव्हाच ते टिकते. आपण एखाद्याला खोटं बोलून आणि फसवून प्रेम मिळवलं तर ते प्रेम क्षणिक असतं. ते जास्त काळ टिकत नाही. परंतु सत्य आणि खरं प्रेम हे अगदी चिरकाल टिकतं. स्वामींचं म्हणणं स्पष्ट आहे. जे प्रेम सत्यावर उभा राहतं म्हणजे जे प्रेम खरं असतं ते तेव्हाच टिकतं. इतर वेळेस ते क्षणिक असतं. त्यामुळे प्रेम हे खरं असावं. खोटं प्रेम करू नये. प्रेम म्हणजे देणं. घेण्याची अपेक्षा ठेवली तर तो व्यवहार होतो. प्रेम नाही. स्वामी समर्थ निस्वार्थी निरहंकार प्रेमाचे महत्त्व सांगतात. स्वामींच्या मते प्रेम म्हणजे देणं. ज्या ठिकाणी घेण्याची अपेक्षा येते तो व्यवहार ठरतो. प्रेम राहत नाही. म्हणून स्वामी सांगतात निरहंकार आणि निस्वार्थी प्रेम करा. ते प्रेम खरे असते. जेथे प्रेम आहे तेथे परमेश्वराचा वास आहे. प्रेमाला ते थेट ईश्वराशी जोडतात. प्रेममय मन हेच भक्तीचे स्वरूप आहे. ज्या ठिकाणी प्रेम असतं त्याच ठिकाणी परमेश्वर असतो. प्रेमाला ते थेट ईश्वराशी जोडतात. प्रेममय मन हेच खरे भक्तीचे स्वरूप आहे. ज्या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे त्या व्यक्तीच्या मनात परमेश्वराबद्दल खरी भक्ती असते. त्यामुळे आपण नेहमी प्रेमाने वागले पाहिजे. आपले मन प्रेममय असले पाहिजे. ते आपणाला ईश्वराशी जोडून ठेवते. प्रेमाने बोलला तर कठोर मन सुद्धा मऊ होते. स्वामी म्हणतात प्रेमाची भाषा सर्वांना समजते. ती कृतीतून उमटली तर सर्वांवर परिणाम करते. प्रेमाने बोलला तर कठोर मन सुद्धा मऊ होते. एखादा व्यक्ती खूप रागीट, खूप कठोर असेल परंतु
आपण त्याच्याशी प्रेमाने बोललो तर त्याचं मन देखील मऊ होतं. स्वामी म्हणतात, प्रेमाची भाषा सर्वांना समजते. ती जर कृतीतून उमटली, आपण जसे प्रेमाने बोलतो तसे कृतीतून उमटले, म्हणजे आपल्या हातून तशीच कृती झाली, तर ती सर्वांवर परिणाम करते. प्रेमाने बोला आणि आपल्या कृतीतून प्रेम दिसू द्या. ती कृती सर्वात जास्त परिणामकारक ठरते. म्हणून आपले मन नेहमी प्रेममय ठेवा. आपला व्यवहार नेहमी प्रेममय असू द्या. इतरांविषयी कटुता नको, इतरांविषयी द्वेष नको. सर्वांसाठी आपल्या मनात प्रेम असू द्या. आपणाला ईश्वर नक्की प्रसन्न होणार. श्री स्वामी समर्थ.